हे एक ना माझा वैयक्तिक अनुभव शेअर करतो. 1 जानेवारी 2025 मी ह्या वर्षाच्या सुरुवातीला फिटनेस जर्नी स्टार्ट केली. फॅट होतो, खूप जास्त पोट होतं, दिसायला छान म्हणजे एकदम व्यवस्थित नव्हतो. एनर्जी नव्हती, काम तर करायचं होतं. पण स्वतःला आरशात बघितल्यानंतर जो कॉन्फिडन्स पाहिजे ना, की मी हे करू शकतो. आय नो की करू शकतो हे माहीत होतं. पण ते एक ना स्वतःला बघितलं की तो फील गुड येत नाही. मित्रांनो, प्रत्येक कोणतीही जगातली गोष्ट करण्याकरता एक तर कॉन्फिडन्स लागतो आणि कॉन्फिडन्स हा तुम्ही एखादा निर्णय घेता आणि ती गोष्ट पूर्ण करताना त्याने जो कॉन्फिडन्स वाढतो तो कोणत्या पैशाने, कोणत्या मित्राच्या वागण्याने किंवा कोणाच्या बोलण्याने, आधाराने नाही मिळत. आपण छोट्या गोष्टींचं टार्गेट घेतो आणि ते पूर्ण करतो ना. मी 1 जानेवारी 2025ला जे घेतलं होतं की स्वतःवरती काम करायचं, व्यवस्थित पर्सनॅलिटी बनवायची, व्यवसाय छान केला पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टींवरती मी हळूहळू आज लास्ट मंथ आहे, डिसेंबर चालू आहे, आज 2 डिसेंबर आहे. मी स्वतःला जेव्हा 1 वर्ष पाठीमागं 11 महिन्यापूर्वी सुरुवात केलेली पाहतो ना, तर त्याच्यात आणि ह्या विशालमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बोलणं झालं, कॉन्फिडन्स झाला, फिटनेस, मी स्वतःला टोटली ट्रान्सफॉर्म केलं. हे का करू शकलो? सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा कोणी विश्वास ठेवला नाही, तेव्हा मी माझ्यावरती विश्वास ठेवला. आपण कुठं ना सुरू करतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं कोणीतरी येऊन व्हॅलिडेशन द्यावं किंवा कोणीतरी येऊन आपल्याला शाबासकी द्यावी. सुरुवातीला कोणीच देत नसतं. आत्ताही मी कोणाची अपेक्षा करत नाही. पण मला सांगायचं तात्पर्य काय तुम्हाला जर काहीतरी करायचं आहे ना, तर आत्ता पहिल्याच दिवशी परफेक्ट बनायचा प्रयत्न करू नका. पहिल्या दिवशी कोणी परफेक्ट नसतं. इव्हन कोणी आयुष्यात कधीच परफेक्ट होऊ शकत नाही. हां, आपण कालपेक्षा आज बेटर होऊ शकतो. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची आहे ना, तर परफेक्ट वेळेची वाट नका बघू, सुरुवात करा. आज ना खूप असं वाटलं की सांगावं तुमच्याशी म्हणून व्हिडिओ बनवला. बाय द वे, त्या मित्राला हा व्हिडिओ नक्की सेंड करा, ज्याला असं काहीतरी नवीन सुरुवात करायची आणि 1 जानेवारीची वाट बघतोय. आयुष्यातली सुरुवात जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हाच होत असते. एकदा मनात, एकदा विचारात आणि दुसऱ्यांदा